ही घडले मणिधर्मवीर तुटले स्वनेत्र तुटले गरीजी नशीर दुर्दांत दाहक ज्वलंत तुष्ट हे तुझा परिशक्ती समाज व्हावा हे म्हणून घरात चढूया शिव शिव छावा म्हणून घरात चढूया शिव शिव छावा. बरोबर. ज्या ज्या वेळी आपल्या धर्मावर ग्राह्य येते किंवा संकट येतं त्यावेळी योग पुरुष किंवा देवपुरुष यांना जन्माला यावं लागतं. पण रक्ताच्या शेवटच्या थेंबांपर्यंत जर आपल्या हिंदुत्वपणी जपण्याचा किंवा जागृत करण्याचा कोणी जर प्रयत्न केला असेल ते फक्त आपले छत्रपती संभाजी राजे होते. म्हणून तुमच्यासमोर आज मी विषय घेऊन येते गरवेळ छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास. तुम्ही काय म्हणाल बलिदान मास म्हणजे नेमकं काय? आपल्या मुलांना जसं आई वडिलांशिवाय अस्तित्व नाही तसं आपल्या हिंदुत्व धर्माला हे छत्रपती संभाजी महाराजांनी ते अस्तित्व जपून ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि ते जपून ठेवलं. मग तुम्ही मला धर्म बलिदान मास म्हणजे नेमकं काय? ज्यावेळी औरंगजेबानं आपल्या संभाजी महाराजांना कैद केलं त्यानंतर त्यांच्यावर 40 दिवस अत्याचार चालू होते. ते फाल्गुन महिना म्हणजे धर्म बलिदान मास. तुम्ही म्हणा बलिदान मास म्हणजे पाळायच्या गोष्टी काय? तर धर्मवीर छत्रपती महाराज संभाजी राजाला जेव्हा कैद केलं तेव्हा त्यांना 2 प्रश्न विचारले गेले असं आपल्याला सांगायला येतं. पहिला प्रश्न म्हणजे काय? तर तुला आमची कोणतं ते सरदार सामील होते. दुसरा प्रश्न की आमचा सगळा खजिना कुठं लपवून ठेवा. पण कधीतरी विचार करा की तिसरा प्रश्न काय होता. आणि तो तिसऱ्या प्रश्नासाठी आपल्या राजाने 40 दिवस अमानुष अत्याचार सहन केले. आणि तो तिसरा प्रश्न म्हणजे धर्मांतर. औरंगजेब बोलला की धर्मांतर कर, तुला माझी सगळी संपत्ती देतो पण तू धर्मांतराला तयार हो. आणि या एका गोष्टीला राजाने विरोध केला आणि त्यामुळे त्याच्याबरोबर 40 दिवस अत्याचार चालू होते. दुसरा कोणी असता तर आरामात धर्मांतराला तयार झाला असता. पण आपला राजा तसा नव्हता. तो धर्मांतराला विरोध केला त्यामुळे त्याचा 40 दिवस अमानुष अत्याचार त्याच्यावर केला. त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला आणि ते खूप मोठं बलिदान होतं. हे बलिदान सांगण्यासारखं नाही. त्याचे डोळे काढले, पाय कापले, हात कापले, जीभ काढली. त्याच्या शरीरावर अशी कुठल्या जागा नव्हती की जिथं जखम नाही. आणि त्या जखमेवर मीठ म्हणजे आपण आता छावा पिक्चर बघितलं तुम्हाला समजेल. एवढं हाल केलं तरी आपल्या राजाने आपला धर्म सोडला नाही. म्हणून आपण बलिदान मास पाळलं पाहिजे. आपल्या घरातील एखादी व्यक्ती वारल्यानंतर ते सुद्धा घरात जो व्यक्ती असतो ते आपल्या आवडती व्यक्ती सोडतो. त्यामध्ये मुंडण असेल, बऱ्याच पोरांना आपल्याला इथं बघितलं असेल की मुंडण येते किंवा काही पोरांची चपत जोडते. तर संभाजीच्या ज्या वेदना होत्या ज्या त्यांनी त्याग केला तो आपल्याला समजण्यासाठी जेव्हा आपण उन्हातून विदाऊट पाय चपलचं फिरवलं किंवा अनवाणी फिरवलं तेव्हा आपल्याला ते संभाळायचे आठवावा. त्यासाठी आपण चप्पला वापरायचे नाही. गोड पदार्थ का वापरायचा नाही? तर वारकरी तुम्हाला माहित असतील उपवास काय करतात तर जेव्हा आपण पूजन केलं तेव्हा त्यांना पांडुरंग विठ्ठलाची आठवण म्हणून ते उपवास करतात. त्याच पद्धतीने आपल्याला जेव्हा पायाला चटके बसतील किंवा आपल्याला कुठला जर गोड पदार्थ खाऊ वाटेल ते आपल्याला संभाळायचं बलिदान आठवावा, त्यांचा त्याग आठवावा म्हणून आपण या गोष्टी सोडायचे. हे सोपं होतं. बलिदान कुणालाही जमणार नव्हतं. सगळी संपत्ती औरंगजेब देतो बोलता फक्त धर्मांतराला तयार हो. सगळी संपत्ती ही संपत्ती नाही. संपत्ती राजा आपला राजात्मक राहिला असता. त्यांनी ते बलिदान कशासाठी केलं तर फक्त आपल्या शिवछत्रपती शिवाजी राजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्यासाठी आपल्या आयतीच्या जे डोक्यावर पदर आहे त्या डोक्यावर पदर राहावा यासाठी किंवा आपण जे ताजमहालाला आता जगतोय जे ताजमहालाला वावरतोय या सगळ्यासाठी फक्त 40 दिवस अत्याचार त्याग सहन केला आणि आपल्या देहाचं बलिदान दिलं. हे बलिदान खूप मोठं होतं. त्यासाठी आपण इथे एकत्र
आपण इथे त्या श्लोकाचा कोणतरी अर्थ सांगते, त्या श्लोकाचा जो अर्थ सांगतोय तो खूप मोठा अर्थ आहे, तो प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. आजचा 7वा श्लोक त्या मुलगीने अर्थ सांगितला, बरोबर खूप सुंदर असा अर्थ आहे आजचा श्लोकाला. हे छत्रपती संभाजीराजांनी जे बलिदान दिलं ते फक्त आपण आपल्या घरातील आयाबाया आणि आपण जे ताटमाने जगतोय ते पुढे जागावं यासाठी त्यांनी ते बलिदान दिलं होतं. तो खरंच खूप मोठा बलिदान, ते देहाचा त्याग होता, म्हणून आपण इथे जगतोय. आणि हे बलिदान मास यावर्षी नाही तर आनंद का आपण राहिलं पाहिजे आणि आपण तो करूया. ओके ठीक. हॅलो, योगेशने छान माहिती सांगितली संभाजीराजे यांच्याविषयी.